मीडियामध्ये ज्याप्रमाणे प्रगती पुस्तकात मी नापास ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे। मी नापास असूच शकत नाही, कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे। मंत्रिपदावर काम करताना देखील आठवड्यातून 4 दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत। तेव्हा माझी मीडियाला व विविध TV चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये, कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो। माझ्यावर 2021ला एक आरोप झाला, त्या चौकशी निष्पक्ष व्हावी म्हणून मी स्वतःहून राजीनामा दिला होता। एप्रिल 2022ला महाविकास आघाडी सरकारमध्येच त्या प्रकरणाची चौकशी झाली व मला क्लीन चिट मिळाली। त्यानंतर माझ्यावर कोणतीही चौकशी सुरू नसल्याचे व कोणताही पोलीस FIR नसल्याने मला माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांनी पुन्हा मंत्री केले। मी पुन्हा मंत्री झाल्यावर गेल्या 2.5 वर्षात माझ्यावर कोणताही आरोप नाही, भ्रष्टाचाराचा आरोप नाही, माझ्यावर कोणताही वादग्रस्त वक्तव्य मी केलं त्यामुळे मला नापास होण्याचा प्रश्नच येत नाही।